कधी असं वाटलंय का की तुमचं आयुष्य पुढे चाललंय पण तुम्ही मात्र तिथेच थांबलात? जणू सगळं योग्य चाललंय, मेहनत करताय, पैसे कमावताय, रोजच्या रुटीनमध्ये अडकलेत, पण तरीही मनात कुठेतरी पोकळी आहे? जर मी तुम्हाला सांगितलं की एक निर्णय, एक प्रवास, एक धाडसी क्षण तुमचं आयुष्य पाहण्याची दृष्टीच बदलू शकतो? आजचं पुस्तक फक्त एक कथा नाही, ते एक आरसा आहे. एक असा आरसा जो तुम्हाला काही अस्वस्थ प्रश्न विचारायला भाग पाडतो. मी खरंच आनंदी आहे का? मी आयुष्य जगतोय की फक्त निभावतोय? आजच शेवटचा दिवस असता तर मी माझ्या आयुष्याचा अभिमान बाळगला असता का? चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण खोलात जाणार आहोत एका सुंदर, हृदयाला स्पर्श करणाऱ्या कादंबरीत. यू ओन्ली लिव्ह वन्स बाय स्तुती चांगले. हे पुस्तक बोलतं स्वप्नांबद्दल, भीतीबद्दल, मैत्रीबद्दल, प्रेमाबद्दल, आत्मशोधाबद्दल आणि सगळ्यात मोठ्या सत्याबद्दल: आयुष्य थांबत नाही. स्तुती चांगले या समकालीन भारतीय लेखिका आहेत ज्यांचं लेखन अत्यंत खरं, जवळचं आणि भावनिकदृष्ट्या प्रामाणिक वाटतं. त्यांचं लेखन विशेषतः जोडतं तरुण प्रोफेशनल्स, रुटीनमध्ये अडकलेले स्वप्नाळू लोक, जोखीम घ्यायला घाबरणारे लोक. यू ओन्ली लिव्ह वन्स हे पुस्तक आपल्याला एकच गोष्ट ठामपणे सांगतं: आनंदाशिवाय मिळालेलं यश खरं यश नसतं. ही कथा फिरते 3 मित्रांभोवती. अलारा, एक यशस्वी कॉर्पोरेट प्रोफेशनल, परफेक्ट करिअर, परफेक्ट पगार, परफेक्ट आयुष्य, किमान बाहेरून तरी. पण आतून ती थकलेली आहे, भावनिकदृष्ट्या रिकामी आहे, स्वतःसाठी नव्हे तर समाजाने आखून दिलेलं आयुष्य जगते आहे. आरव, एक स्वप्नाळू व्यक्ती. त्याचा विश्वास आहे की आयुष्य म्हणजे फक्त पगार नव्हे तर अनुभव. तो प्रश्न विचारतो, हा रॅट रेस का? समाजाचं दडपण का? यशाची व्याख्या नेमकी कुणी ठरवली? आरव म्हणजे आपल्या आतला तो आवाज जो म्हणतो, आयुष्य यापेक्षा जास्त असायलाच हवं. करिश्मा, एक मुक्त आत्मा. ती निर्भयपणे जगते, मनापासून प्रेम करते आणि बदल स्वीकारते. भावनिक, संवेदनशील आणि स्वतःशी प्रामाणिक. ती आपल्याला शिकवते, कधीकधी अतिलॉजिक आनंद मारून टाकतं. हे तिघे मिळून ठरवतात एक रोड ट्रिप. पण हा प्रवास फक्त ठिकाणांचा नसतो. तो असतो भावनांचा, भीतीचा आणि अपूर्ण स्वप्नांचा. आणि इथूनच खरी गोष्ट सुरू होते. 1. यशाचा भ्रम, इल्युजन ऑफ सक्सेस. हे पुस्तक एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतं. जास्त पगार म्हणजे खरंच यश आहे का? अलाराचं आयुष्य दाखवतं समाज यश कसं ठरवतो. चांगलं शिक्षण, कॉर्पोरेट नोकरी, आर्थिक स्थिरता. पण पुस्तक विचारतं, मानसिक शांततेचं काय? आवडीचं काय? आनंदाचं काय? हे पुस्तक सांगतं, पूर्णत्व नसेल तर यश अपयशासारखंच वाटतं. 2. भीती, स्वप्नांची शांत खुनी. या पुस्तकात भीतीवर खूप सुंदर भाष्य आहे. भीती, सुरक्षित नोकरी सोडायची, आईवडिलांना निराश करायची, अपयशाची, लोक काय म्हणतील याची. पात्र आपल्याला शिकवतात, भीती कधीच पूर्णपणे जात नाही, पण धैर्य म्हणजे भीती असूनही पाऊल टाकणं. पुस्तक विचारतं, मी काय केलं असतं जर मी घाबरलो नसतो तर? 3. जखमा भरून काढणारी मैत्री. हे फक्त सेल्फ हेल्प डिस्गाइज्ड नॉव्हल नाही, ही एक सुंदर मैत्रीची गोष्ट आहे. खरे मित्र, तुम्ही स्वतःशी खोटं बोलत असाल तर आरसा दाखवतात. तुमच्या वेडेपणाला साथ देतात, गोंधळातही तुमच्यासोबत चालतात. कधीकधी आपल्याला उत्तर नको असतात, आपल्याला समजून घेणारी माणसं हवी असतात. 4. प्रेम आणि भावनिक उघडेपणा. या पुस्तकातलं प्रेम बॉलिवूडसारखं नाटकीय नाही, ते आहे प्रगल्भ, गुंतागुंतीचं, भावनिकदृष्ट्या खोल. असं प्रेम ज्याला लागते प्रामाणिकता, संवाद, भावनिक धैर्य. पुस्तक शिकवतं, भावना टाळण्याने संरक्षण मिळत नाही, एकटेपणा मिळतो. 5. वर्तमानात जगणे. शीर्षकच सगळं सांगतं, यू ओन्ली लिव्ह वन्स. हे पुस्तक आठवण करून देतं, भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य अनिश्चित आहे, वर्तमानच आपल्याकडे आहे. हे पुस्तक प्रोत्साहन देतं, अनुभवांना होकार द्या, संधी घ्या, यांत्रिक नव्हे जाणीवपूर्वक जगा. हे पुस्तक खोलवर का भिडतं?
कारण ते आजचं वास्तव दाखवतं. बर्नआउट कल्चर, सोशल मीडियावरची तुलना, सेटल्ड होण्याचं दडपण, वेगळा मार्ग निवडण्याची भीती. असं वाटतं लेखिका थेट तुमच्याशीच बोलते आहे, विशेषतः जर तुम्ही 20 ते 30 वयोगटात असाल, करिअरबाबत गोंधळात असाल, भावनिकदृष्ट्या अडकलेला असाल, स्वप्नांचा पाठलाग करायला घाबरत असाल. हे पुस्तक ओरडत नाही, ते हळूच सत्य सांगतं. या पुस्तकातून मला एक गोष्ट ठसली. आयुष्य रिहर्सल नाही. आपण सतत म्हणतो, नंतर जगू, नंतर फिरू, नंतर स्वप्न पूर्ण करू. पण सत्य हे आहे, नंतर हमखास येईलच याची खात्री नाही. हे पुस्तक सांगतं, ब्रेकडाऊनची वाट पाहू नका, ब्रेक थ्रू निवडा. हे पुस्तक नक्की वाचा जर तुम्ही रुटीनमध्ये अडकले असाल, जोखीम घ्यायला घाबरत असाल, हलकं पण अर्थपूर्ण वाचन हवं असेल, भावनिक विचारप्रवर्तक कथा आवडत असतील, जड तत्वज्ञान नको असेल. हे फक्त वाचायचं पुस्तक नाही, हे अनुभवायचं पुस्तक आहे. हे रातोरात यशाचं वचन देत नाही, पण काहीतरी जास्त मौल्यवान देतं. स्पष्टता. आणि कधीकधी स्पष्टताच आयुष्य बदलण्यासाठी पुरेशी असते. जर हा रिव्ह्यू तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कॉमेंट करा, यू ओन्ली लिव्ह वन्स तुमच्यासाठी काय अर्थ ठेवतं. तोपर्यंत लक्षात ठेवा, आयुष्य आत्ताच घडतंय, ते चुकवू नका. स्ले एस.